इमर्जन्सी फंडाबद्दल एक कॉमन सल्ला दिला जातो, पण तो खरंच उत्तम आहे का? चला बघूया. म्हणतात 6 महिन्यांचा खर्च बाजूला ठेवा. आर्थिकदृष्ट्या बरोबर आहे, पण हे महागात पडू शकतं. सगळ्यात सोपा सल्ला म्हणजे 6 महिन्यांचा खर्च सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये ठेवा, बरोबर ना? समजा साधारण 5 लाख रुपये एवढा इमर्जन्सी फंड सेव्हिंग्स अकाउंटमध्ये तसाच पडून आहे. पण इथेच खरी मेख आहे. सेव्हिंग्जवर व्याज मिळते 3% आणि महागाई वाढते 6%. म्हणजेच आपले सुरक्षित पैसे दरवर्षी त्यांची किंमत गमावत आहेत. त्याची खरेदी शक्ती कमी होते. मग यावर काही स्मार्ट उपाय आहेत? हो, नक्कीच आहे. एक हुशार पर्याय म्हणजे लिक्विड फंड्स. सेव्हिंग्ज अकाउंट देतंय 2.5 to 3% परतावा. या उलट लिक्विड फंड्स देऊ शकतात 5 ते 7%. आणि गरज लागल्यास पैसे दुसऱ्याच दिवशी खात्यात जमा होतात. यालाच T+1 रिडेम्पशन म्हणतात. म्हणून आपलं ध्येय फक्त सुरक्षा नाही, तर कार्यक्षमतेसोबत सुरक्षा मिळवणं हे आहे. थोडक्यात सेव्हिंग्ज अकाउंट सोयीचं आहे, तर लिक्विड फंड्स कार्यक्षम आहेत. दोन्हीमध्ये पैसे सहज मिळतात. म्हणून इमर्जन्सी फंड फक्त पार्क करू नका, तो कामाला लावा. तर मग विचार करा, आपले पैसे त्यांच्या क्षमतेनुसार पुरेसं काम करत आहेत का?